श्री स्वामी समर्थ। तर आज इथे आपल्याला बनवायचे करटुल्याची अशी ही सुंदर अशी भाजी। हे पाहू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर चव लागते आणि पौष्टिक पण असते ही भाजी। अशा पद्धतीचं करटुलं असतं। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग बहुगुणी अशी करटुल्याची भाजी करण्यासाठी इथे मी 1/2 किलो करटुले चिरून घेतलेले आहे। स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत। त्याच्यामधलं बी काढून घेतलेलं आहे। तुमचे जर करटुले कवळे असतील ना त्याचं बी काढायची अजिबात गरज नाहीये। हे बघा अशा पद्धतीने याला करटुले असे म्हणतात। पावसाळ्यामध्ये खाणं खूप जरुरीचं आहे। चला तर मग आपण रेसिपी पाहून घेऊया। गॅसवर इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये कट केलेले करटुले आहेत ना ते टाकून थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचे। पाणी न टाकता आपल्याला भाजी करायची नाही। थोडीशी निबर होते म्हणून थोडंसं फ्राय करून घेते मी तेलामध्ये। कवळे असेल तर तुम्ही तसंच फोडणी टाका। 1-2 मिनिटं मी हे करटुले फ्राय करून घेतलेले आहेत। तुम्ही म्हणताल हे लाल काय, कोणतं लाल बी असतं कोणतं पांढरं असतं। पांढरं म्हणजे थोडं कवळं असतं, लाल म्हणजे थोडंसं निबरलेलं असतं। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले की आपल्याला याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे। गॅस मिडियम टू लो ठेवायचा। जिरे मोहरी टाकून घेऊया। आणि इथे 2 कांदे मी लांब साईज मध्ये बारीक कट करून घेतलेले आहेत। कांदे थोडे जास्त टाकायचे। तर ते टाकून घेऊया फोडणीमध्ये। थोडासा कढीपत्ता पण टाकू। खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकायचा 5-6 पाकळ्या। खूप छान लागते भाजी ही आणि हे आवर्जून खावी ही भाजी पावसाळ्यामध्ये। खूप शरीराला चांगली फायदेशीर ठरते। आता हे मस्तपैकी आपण भाजून घेऊया थोडासा। कांदा छान भाजला गेलेला आहे। एकदम असं लालसर करायचं नाही कांदा। आता याच्यामध्ये आपल्याला 1 टमाटर टाकून घ्यायचं बारीक चिरलेलं। कोणी वापरतं टमाटर, कोणी वापरत नाही। इथे मी 1 टमाटर टाकलेला आहे। ते पण छान कांद्यासोबत भाजून घ्यायचंय। तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण वापरू शकता। मी तर लाल वापरणार आहे। आता टमाटर छान भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचंय। चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकावे। हळद टाकून घेऊया आणि तेलामध्ये भाजून घेऊया लाल तिखट। लाल तिखट तेलामध्ये छान भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे करटुले आपण जे तेलात फ्राय केले होते ना ते टाकून घ्यायचे आणि एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचे पूड 2 चमचे टाकून घ्यायचे। 1 चमचा कराळाचं कूट टाकायचंय आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। किती छान दिसायला लागली भाजी, चवीला पण छान लागते। 4 ते 5 मिनिटे ही भाजी कमी गॅसवर झाकण ठेवून वाफवून घ्यायची। म्हणजे ते पाणी न टाकता, अजिबात पाणी न टाकता ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची। गॅस कमी करायचा आणि अधूनमधून थोडंसं चमच्याने हलवत राहायचं आणि बघून घ्यायची की भाजी शिजली आहे का आपली। चेक करून घेऊया। 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। मी अधूनमधून चेक केलेलं होतं। अजिबात मस्तपैकी ही भाजी तयार आहे आपली करटुल्याची। हे बघा हाताने चेक करायचं शिजलं का नाही करटुलं। छानपैकी शिजलेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि कट केलेली कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकून घेऊया। गॅस बंद केलेला आहे मी इथे। हे पाहू शकता किती छान अशी आपली करटुल्याची भाजी तयार आहे। डब्यासाठी पण देऊ शकता। खूप सुंदर भाजी लागते आणि पौष्टिक पण असते। पूर्ण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। लाईक आणि शेअर जरूर करा।